हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल लेट्स लर्न इंग्लिश. आज आपण शिकणार आहोत मॉडल वर्ब्स, म्हणजेच त्यांनाच आपण हेल्पिंग वर्ब्स असं देखील म्हणतो. इंग्रजीमध्ये काही मॉडल वर्ब्स असे असतात ज्यांचा यूज आपण हेल्पिंग वर्ब्स म्हणून देखील करतो. तर या सर्व मॉडल वर्ब्सचा यूज कसा करायचा किंवा यांच्यापासून इंग्रजी सेंटेन्सेस कशी बनवायची हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत व लक्षपूर्वक बघा, कारण व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे. तर बघा, सर्वात आधी आपण पाहूया हेल्पिंग वर्ब्स. तर बघा, आपले फर्स्ट हेल्पिंग वर्ब्स आहेत ॲमिजार. ॲमिजारचा यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये होतो. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया किंवा ॲक्शन सुरू असते, असे सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपण ॲमिजारचा यूज करतो. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आय एम रीडिंग बुक, म्हणजे मी पुस्तक वाचत आहे. इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण इथे आय सोबत एमचा यूज केला आणि हे सर्वांना माहिती असेलच की आय सोबत नेहमी एम आणि एमचाच यूज होतो. आणि जेव्हाही आपण ॲमिजारचा यूज करतो तेव्हा एखादी ॲक्शन घडत असते, जसं की मी पुस्तक वाचत आहे म्हणजे पुस्तक वाचण्याची ॲक्शन सुरू आहे. त्यामुळे सेंटेन्स काय झालं, आय एम रीडिंग बुक. नेक्स्ट सेंटेन्स आहे वी आर वॉचिंग टीव्ही, म्हणजे आम्ही टीव्ही पाहत आहोत. इथे आपण वी सोबत आरचा यूज केला, कारण आरचा यूज आपण तेव्हा करतो जेव्हा एखादं नाऊन हे प्लुरल असेल आणि वी काय आहे, प्लुरल आहे. त्यामुळे आपण वी सोबत आरचा यूज केला. इथे आपण दे, यू यांच्यासोबत देखील आरचाच यूज करणार. आणि सेंटेन्स काय झालं, वी आर वॉचिंग टीव्ही, म्हणजे आम्ही टीव्ही पाहत आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी इज गोइंग टू मार्केट, म्हणजे ती बाजारात जात आहे. शी इज गोइंग टू मार्केट, ती बाजारात जात आहे. इथे आपण शी सोबत इजचा यूज केला. तर अशा प्रकारे आपण ॲमिजार या हेल्पिंग वर्ब्सचा यूज करून सेंटेन्सेस बनवू शकतो. आय होप की इथपर्यंत तुम्ही क्लिअर झाले असाल. आता आपण नेक्स्ट हेल्पिंग वर्ब्स पाहूया. आपले सेकंड हेल्पिंग वर्ब्स आहेत वॉज वेअर, आणि वॉज वेअरचा यूज हा नेहमी पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये होतो. म्हणजे एखादी ॲक्शन किंवा एखादी क्रिया ही पास्टमध्ये घडत होती हे जर आपल्याला सांगायचे असेल तेव्हा आपण वॉज वेअरचा यूज करणार. आपण आता एक्झाम्पल्स पाहूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रिया वॉज कुकिंग, म्हणजे प्रिया स्वयंपाक करत होती. आता हे काय आहे, एक पास्टची ॲक्शन आहे, म्हणजे ही थोड्या वेळापूर्वी ही घडलेली असू शकते. म्हणून इथे आपण काय वापरलं सेंटेन्स, प्रिया वॉज कुकिंग, म्हणजे प्रिया स्वयंपाक करत होती. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बॉईज वेअर प्लेइंग क्रिकेट, म्हणजे मुले क्रिकेट खेळत होती. इथे बॉईज हे काय आहे, एक प्लुरल नाऊन आहे, त्यामुळे इथे आपण बॉईज सोबत वेअरचा यूज केला. तर सेंटेन्स काय झालं, बॉईज वेअर प्लेइंग क्रिकेट, म्हणजे मुले क्रिकेट खेळत होती. तर अशा प्रकारे आपण वॉज वेअरचा यूज पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सेंटेन्सेस बनवण्यासाठी करतो. आता आपण नेक्स्ट हेल्पिंग वर्ब्स पाहूया. आपले नेक्स्ट हेल्पिंग वर्ब्स आहेत हॅव, हॅज, हॅड, आणि हॅव, हॅज, हॅडचा यूज परफेक्ट टेन्समध्ये होतो. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. बघा, हॅव, हॅज, हॅडचा यूज इंग्रजीमध्ये सर्वात जास्त केला जातो आणि यांच्यापासून जास्तीत जास्त सेंटेन्सेस बोलली जातात. त्यामुळे यांचा यूज कसा होतो हे तुम्ही लक्षपूर्वक बघा. बघा, आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आय हॅव रीच द स्टेशन, म्हणजे मी स्टेशनवर पोहोचलो आहे. असं पाहिलं तर हॅवचा अर्थ होतो असणे, म्हणजे एखादी गोष्ट जवळ असणे. पण इथे आपण जवळ असणे या अर्थाने हॅवचा यूज नाही करणार आहे, कारण इथे आपण हॅवचा यूज हेल्पिंग वर्ब्स म्हणून करणार आहे. त्यामुळे सेंटेन्समध्ये हॅव नंतर आपण वर्बची थर्ड फॉर्म घेणार आहोत. जसं की आय हॅव रीच द स्टेशन, म्हणजे मी स्टेशनवर पोहोचलो आहे, क्रिया घडलेली आहे. तर असे वाक्य बनवण्यासाठी आपण हॅवचा यूज करतो. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी हॅज कम लेट, म्हणजे ती उशिरा आलेली आहे. इथे देखील आपण शी सोबत हॅजचा यूज केला, कारण शी काय आहे, एक सिंग्युलर नाऊन आहे आणि सिंग्युलर नाऊन म्हणजे ही, शी, इट यांच्यासोबत आपण हॅजचा यूज करतो. तर बघा, हॅज नंतर इथे आपण कमचा यूज केला आणि कम देखील काय आहे, एक वर्बची थर्ड फॉर्म आहे. त्यामुळे इथे आपण सेंटेन्स काय झालं, त्यामुळे इथे सेंटेन्स काय झालं, शी हॅज कम लेट, म्हणजे ती उशिरा आलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, ही हॅड फिनिश हिज वर्क, म्हणजे त्याने त्याचे काम पूर्ण केले होते. ही हॅड फिनिश हिज वर्क, त्याने त्याचे काम पूर्ण केले होते. आता इथे वाक्य कसं आहे, त्याने त्याचे काम पूर्ण केले होते,
म्हणजे हे एक पास्ट मधील सेंटेन्स आहे, हे प्रेझेंट मधील सेंटेन्स नाहीये, कारण आपण हॅडचा यूज पास्ट मधील सेंटेन्सेस बोलण्यासाठी करतो. तर आय होप की इथपर्यंत तुम्ही क्लिअर झाले असाल की हॅव हॅज हॅडचा यूज परफेक्ट टेन्समध्ये कसा केला जातो. तर अशा प्रकारे आपण हॅव हॅज हॅड या हेल्पिंग वर्बचा यूज करून सेंटेन्सेस बनवू शकतो. आता आपण पाहूया सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मॉडेल्स. तर मॉडेल्स कोणकोणते आहेत व यांचा यूज कसा होतो हे सर्व आपण शिकणार आहोत. आपलं फर्स्ट मॉडेल आहे कॅन आणि कॅनचा अर्थ होतो शकणे, म्हणजे एखादी गोष्ट करण्याची क्षमता किंवा ॲबिलिटी, योग्यता जर आपल्याजवळ असेल तर आपण असे सेंटेन्सेस बनवण्यासाठी कॅनचा यूज करतो. त्यासोबतच कॅनपासून आपण प्रश्न देखील विचारू शकतो व परवानगी घेण्यासाठी देखील आपण कॅनचा यूज करतो. आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आय कॅन स्पीक इंग्लिश, म्हणजे मी इंग्रजी बोलू शकते. इथे आपण काय दाखवत आहोत, आपली कॅपॅसिटी दाखवत आहोत की मी इंग्रजी बोलू शकते, माझी इंग्रजी बोलण्याची योग्यता आहे. त्यामुळे इथे आपण कॅनचा यूज केला. आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे यू कॅन हेल्प मी, म्हणजे तू माझी मदत करू शकतो. यू कॅन हेल्प मी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॅन यू हेल्प मी. इथे आपण क्वेश्चन विचारला आहे कॅनपासून की कॅन यू हेल्प मी, म्हणजे तू माझी मदत करू शकतो का. तर अशा प्रकारे आपण कॅनपासून सेंटेन्सेस देखील बनवू शकतो आणि आपण क्वेश्चन्स देखील विचारू शकतो. आपलं नेक्स्ट मॉडेल आहे कुड आणि कुडचा अर्थ होतो शकणे. इथे कुडचा यूज देखील आपण कॅन प्रमाणेच करतो, पण इथे आपण कुडचा यूज आपण तेव्हा करणार जेव्हा शक्यता खूप कमी असेल. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस बोलण्यासाठी आपण कुडचा यूज करणार. त्यासोबतच कुड हे कॅनचं एक भूतकाळी रूप आहे असं देखील आपण म्हणू शकतो, कारण कुडचा यूज आपण पास्टमधील सेंटेन्सेस बोलण्यासाठी देखील करतो. तर आता आपण ते एक्झाम्पल्स थ्रू समजूया. आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आय एम व्हेरी हॅपी दॅट आय कुड मीट हर, म्हणजे मी खूप खुश आहे की मी तिला भेटू शकले. मी खूप खुश आहे की मी तिला भेटू शकले, म्हणजे आय एम व्हेरी हॅपी दॅट आय कुड मीट हर. तर अशा प्रकारे आपण कुडचा यूज पास्टमध्ये सेंटेन्सेस बोलण्यासाठी देखील करतो. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे इट कुड रेन टुडे, म्हणजे आज पाऊस पडू शकतो. बघा, आज पाऊस पडू शकतो म्हणजे पाऊस पडू शकतो पण आपण नक्की नाही सांगू शकत, आपण शुअर नाही आहोत की इट कुड रेन टुडे म्हणजे आज पाऊस पडू शकतो. तर अशा प्रकारे आपण कुडचा यूज पास्ट मधील सेंटेन्सेस बोलण्यासाठी देखील करतो आणि कॅन प्रमाणे शक्यता दर्शवण्यासाठी देखील करतो. आणखी एक एक्झाम्पल पाहूया. इथे आपण कॅन प्रमाणे कुडचा यूज क्वेश्चन विचारण्यासाठी देखील करू शकतो, जसं की कुड यू कम विथ मी प्लीज, म्हणजे कृपया तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता का. कुड यू कम विथ मी प्लीज, कृपया तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता का. तर अशा प्रकारे आपण कुडचा यूज करून सेंटेन्सेस बनवू शकतो. आता आपण पाहूया नेक्स्ट मॉडेल. नेक्स्ट आहे मे आणि मेचा अर्थ होतो कदाचित. तर मे पासून सेंटेन्सेस कशी बनवायची हे आपण एक्झाम्पल्स थ्रू समजूया. बघा, आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे शी मे बी ॲट होम, म्हणजे ती कदाचित घरी असू शकते. इथे आपल्याला माहिती नाही आहे की ती घरी आहे की नाही आहे, आपण अंदाजे सांगत आहोत की ती कदाचित घरी असू शकते. तर अशा प्रकारे जर आपल्याला सेंटेन्सेस बोलायचे असतील की आपण शुअर नाही आहोत पण आपण सांगत आहोत की असं असू शकते, तेव्हा आपण अशा सिच्युएशनमध्ये मेचा यूज करणार, जसं की शी मे बी ॲट होम, म्हणजे ती कदाचित घरी असू शकते. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. यू मे गो नाऊ, म्हणजे तुम्ही आता जाऊ शकता, म्हणजे आपण आता परवानगी देण्यासाठी देखील मेचा यूज करू शकतो, जसं की यू मे गो नाऊ, तुम्ही आता जाऊ शकता. तर मेचा यूज आपण क्वेश्चन विचारण्यासाठी देखील करू शकतो, जसं की मे आय टेक युअर पेन, म्हणजे मी तुमचा पेन घेऊ शकतो का. किंवा आपण असे क्वेश्चन देखील विचारू शकतो, जसं की मे आय कम इन सर किंवा मे आय कम इन मॅम. अशा प्रकारे इंग्रजी बोलण्यासाठी आपण मेचा यूज करतो. आपलं नेक्स्ट मॉडेल आहे माईट आणि माईटचा अर्थ देखील होतो कदाचित, म्हणजे माईट हे शक्यता, पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी यूज केले जाते. त्यासोबतच माईटचा यूज आपण शक्ती किंवा सामर्थ्य दर्शवण्यासाठी देखील करू शकतो. तर आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. बघा, आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे ही माईट बी ॲट होम, म्हणजे तो कदाचित घरी असू शकतो. इथे आपण पॉसिबिलिटी दर्शवित आहोत की तो कदाचित घरी असू शकतो, म्हणजे ही माईट बी ॲट होम. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी माईट बी पार्टिसिपेट, म्हणजे ती कदाचित भाग घेऊ शकते. शी माईट बी पार्टिसिपेट. आपलं नेक्स्ट मॉडेल आहे शॉल आणि शॉलचा अर्थ होतो होईल, करणार किंवा करू. म्हणजे जेव्हाही आपल्याला फ्युचरबद्दल सांगायचे असेल तेव्हा आपण शॉलचा यूज करतो.
आणि मोस्टली आपण शॉलचा यूज आय किंवा वी सोबत बघा. आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे वी शॉल इन्फॉर्म यू म्हणजे आम्ही तुला कळवू. आता हे काय आहे, एक फ्युचर टेन्सचं सेंटेन्स आहे की वी शॉल इन्फॉर्म यू म्हणजे आम्ही तुला कळवू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय शाल मेक फूड म्हणजे मी जेवण बनवेल. हे देखील एक फ्युचर टेन्सचं सेंटेन्स आहे की मी जेवण बनवेल म्हणजे आय शाल मेक फूड. अशा प्रकारे आपण शॉलचा यूज फ्युचरबद्दल बोलण्यासाठी करतो. आपलं नेक्स्ट मॉडेल आहे शूड आणि शूडचा अर्थ होतो पाहिजे. बघा, आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे वी शुड हेल्प इच अदर म्हणजे आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे. जेव्हाही आपल्याला एखाद्याला सल्ला द्यायचा असेल, उपदेश द्यायचा असेल किंवा आपण स्वतःला जर सांगायचं असेल की मी हे करायला पाहिजे, तेव्हा आपण अशा प्रकारचे सेंटेन्सेस बोलण्यासाठी शूडचा यूज करतो. जसं की वी शुड हेल्प इच अदर म्हणजे आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल यू शुड कम ऑन टाईम म्हणजे तू वेळेवर यायला पाहिजे. इथे देखील आपण ॲडवाइस देत आहोत की तू वेळेवर यायला पाहिजे म्हणजे यू शुड कम ऑन टाईम. आपलं नेक्स्ट मॉडेल आहे विल. तर विलचा अर्थ देखील होतो होईल किंवा करेल. म्हणजे आपण विलचा यूज देखील फ्युचरबद्दल सांगण्यासाठीच करतो. आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आय विल वॉच दिस मूव्ही म्हणजे मी हा सिनेमा पाहील. आय विल वॉच दिस मूव्ही मी हा सिनेमा पाहील. नेक्स्ट आहे शी विल टीच यू म्हणजे ती तुला शिकवेल. शी विल टीच यू ती तुला शिकवेल. तर बघा, इथे देखील आपण फ्युचरबद्दल बोलत आहोत की ती तुला शिकवेल. तर अशा प्रकारे आपण विलचा यूज फ्युचरबद्दल बोलण्यासाठी करतो. आपलं नेक्स्ट मॉडेल आहे वूड आणि वूडचा अर्थ होतो होईल, करणार किंवा करेल. म्हणजे सांगायचं झालं तर वूड हे एक विलचं भूतकाळी रूप आहे. तर वूड पासून सेंटेन्सेस कसे बनवायचे हे आपण आता पाहूया. बघा, आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आय न्यू ही वूड कम म्हणजे मला माहित होतं तो येईल. जसं की मी तुम्हाला सांगितलं की वूड हे एक विलचं काय आहे, पास्ट फॉर्म आहे म्हणजे भूतकाळी रूप आहे. म्हणून इथे आपल्याला जेव्हा पास्ट बद्दल सेंटेन्सेस बोलायचे असतील तेव्हा आपण वूडचा यूज करणार. जसं की आय न्यू ही वूड कम म्हणजे मला माहित होतं तो येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय वुड लाईक टू कॉल हर म्हणजे मला तिला बोलवायला आवडेल. आय वुड लाईक टू कॉल हर मला तिला बोलवायला आवडेल. तर अशा प्रकारे सेंटेन्सेस बोलण्यासाठी देखील आपण वुडचा यूज करतो. आपलं नेक्स्ट मॉडेल आहे मस्ट. तर मस्टचा अर्थ होतो की एखादी गोष्ट करायलाच पाहिजे, तू हे करायलाच पाहिजे. अशा प्रकारचे सेंटेन्सेस बोलण्यासाठी आपण मस्टचा यूज करतो. आता आपण एक्झाम्पल्स थ्रू समजूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे यू मस्ट डू धिस वर्क म्हणजे तू हे काम करायलाच पाहिजे. जेव्हा आपल्याला एखाद्याला सांगायचं असेल किंवा सांगायचं असते की तू हे करायलाच पाहिजे, तेव्हा आपण अशा वेळी मस्टचा यूज करतो. जसं की यू मस्ट डू धिस वर्क तू हे काम करायलाच पाहिजे. आपलं नेक्स्ट मॉडेल आहे नीड टू. नीड टू म्हणजे आवश्यकता असणे किंवा गरज असणे. किंवा जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की हे करणे माझ्यासाठी गरजेचे आहे किंवा हे तुझ्यासाठी गरजेचे आहे, आवश्यक आहे, तेव्हा आपण नीड टूचा यूज करतो. बघा, आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आय नीड टू कॉल हर म्हणजे मला तिला फोन करणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस एखादी गोष्ट करणे आपल्याला गरजेचे असेल किंवा आवश्यक असेल किंवा आपल्याला समोरच्याला देखील सांगायचं असेल की हे तुझ्यासाठी आवश्यक आहे, तेव्हा आपण नीड टूचा यूज करणार. अगदी सिम्पली आपण सेंटेन्सेस बनवू शकतो. जसं की आय नीड टू कॉल हर म्हणजे मला तिला फोन करणे गरजेचे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे यू नीड टू मीट देम म्हणजे तुला त्यांना भेटणे आवश्यक आहे. तू त्यांना भेटायलाच पाहिजे. तुला त्यांना भेटणे आवश्यक आहे म्हणजे यू नीड टू मीट देम. आणखी एक एक्झाम्पल पाहूया. शी नीड्स टू अटेंड द क्लास म्हणजे तिने क्लास अटेंड करणे आवश्यक आहे. तिच्यासाठी क्लास अटेंड करणे आवश्यक आहे. शी नीड्स टू अटेंड द क्लास. आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल की नीड टूचा यूज करून कशा सेंटेन्सेस बनवायचे ते. आपलं नेक्स्ट मॉडेल आहे यूज टू आणि यूज टूचा यूज आपण तेव्हा करतो जेव्हा आपल्याला एखादी पास्ट मधील सवय सांगायची असेल. बघा, आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आय यूज टू सिंग अ सॉन्ग म्हणजे मी गाणी गायची. आता आपण सांगत आहोत की मी पूर्वी गाणी गायची. तर हे देखील काय आहे, आपली एक हॉबी आहे. तर आपण पास्ट मधील आपली हॉबी सांगत आहोत की मी पूर्वी असे करायची म्हणजे मी पूर्वी गाणी गायची. तर आपण काय म्हणणार, आय यूज टू सिंग अ सॉन्ग. शी यूज टू एक्झरसाइज म्हणजे ती व्यायाम करायची.
म्हणजे ती आधी व्यायाम करायची. आपण एका थर्ड पर्सन बद्दल सांगत आहोत, की ती आधी व्यायाम करायची, पण ती आता नाही करत आहे. हे बोलण्यासाठी देखील आपण यूज्ड टूचा यूज करू शकतो. जसं की शी यूज्ड टू एक्सरसाइज म्हणजे ती व्यायाम करायची. नेक्स्ट बघा, ही यूज्ड टू वेक अप अर्ली म्हणजे तो सकाळी लवकर उठायचा. आधी तो सकाळी लवकर उठायचा. तर काय म्हणणार आपण? ही यूज्ड टू वेक अप अर्ली. तर अशा प्रकारे अगदी सिंपल सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपण यूज्ड टूचा यूज करतो. आपलं नेक्स्ट मॉडेल आहे ऑट टू आणि ऑट टूचा अर्थ होतो असायलाच हवे, केलेच पाहिजे किंवा असलेच पाहिजे. तर अशा अर्थाने आपण ऑट टूचा यूज करतो. प्रामुख्याने आपण ऑट टूचा यूज नैतिक कर्तव्य, सल्ला देण्यासाठी किंवा एखादी योग्य गोष्ट सुचवण्यासाठी करत असतो. आता ते आपण एक्झाम्पल्स थ्रू समजूया. बघा, आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे यू ऑट टू रिस्पेक्ट एल्डर्स म्हणजे तुम्ही मोठ्यांचा आदर केला पाहिजे. आता हे काय आहे? एक नैतिक कर्तव्य आहे किंवा ही एक चांगली योग्य गोष्ट आहे. आपण हे सुचवत आहोत ना समोरच्याला, की तू मोठ्यांचा आदर केला पाहिजे म्हणजे यू ऑट टू रिस्पेक्ट एल्डर्स. आपण आणखी एक एक्झाम्पल पाहूया. बघा, शी ऑट टू विन दिस कॉम्पिटिशन म्हणजे तिने ही स्पर्धा जिंकायलाच पाहिजे. म्हणजे तिने ही स्पर्धा जिंकायला पाहिजे. शी ऑट टू विन दिस कॉम्पिटिशन म्हणजे ही स्पर्धा जिंकणे तिच्यासाठी आवश्यक आहे किंवा ही तिने जिंकायलाच पाहिजे. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपण ऑट टूचा यूज करतो. तर फ्रेंड्स, आज आपण शिकलो मॉडल वर्ब्स प्लस आपण हेल्पिंग वर्ब्स देखील पाहिलेत. आणि मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला, की या मॉडेल्सचा यूज कसा करायचा व यांच्यापासून सेंटेन्सेस कशी बनवायची. आय होप की इथपर्यंत तुम्ही क्लिअर झाले असाल, की या सर्व मॉडेल वर्बचा यूज इंग्लिशमध्ये कसा करायचा. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला आता काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स देत आहे. यांची इंग्रजी काय होईल, यांना तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलाल हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. जसं की फर्स्ट सेंटेन्स आहे, तिला अभ्यास करण्याची गरज आहे. हे सेंटेन्स तुम्ही इंग्रजीमध्ये कसं बोलणार किंवा ती कदाचित पार्टीला येईल. या सेंटेन्सला तुम्ही इंग्रजीमध्ये कसं बोलाल हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगाल. म्हणजे मलाही कळेल की आज आपण जे काही शिकलो ते तुमच्या लक्षात आलं आहे. तर आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. टिल देन कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग.